नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, होमगार्ड भरतीला सुरुवात झालेली आहे आणि त्याचे ऑनलाईन फॉर्म भरणे देखील सुरू झालेले आहे. तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून कोणतेही शुल्क न देता कशा पद्धतीने अर्ज करू शकता याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अर्ज भरण्यापासून तर त्याची पीडीएफ तुम्ही कशा पद्धतीने सेव्ह करू शकता त्याची सुद्धा माहिती पाहू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्र, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र या होमगार्ड भरती जी आहे त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहोत, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा आपण आपल्या ग्रुपला सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर पहा, सर्वात प्रथम तुम्ही पाहू शकता होमगार्ड मेंबरशिप रजिस्ट्रेशन फॉर्म. हा अर्ज जो आहे ऑनलाईन भरण्यापूर्वी फॉर्म भरण्याबाबतच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या. तर सर्वात प्रथम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो म्हणजे तुमचा जिल्हा. तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज करत आहात किंवा कोणत्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहात त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता सर्व जिल्ह्यांची नावे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करू इच्छिता त्या ठिकाणचा जे आहे सिलेक्ट करू शकता डिस्ट्रिक्ट. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे झोन. म्हणजे पहा, फॉर एक्झाम्पलसाठी आपण जर आता अमरावती जिल्हा सिलेक्ट केला तर त्यानंतर आपल्याला जे आहे ते विविध ऑप्शन्स येतात. ऑप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी झोन जे आहे ते देण्यात आलेले आहे. आता इथे सुद्धा आपण अमरावती सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशन सिलेक्ट करायचं आहे. पोलीस स्टेशन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्वात प्रथम तुम्हाला टाकायचं आहे तुमचं आडनाव म्हणजे सरनेम. तर सर्वात प्रथम काय टाकणार आहे तुम्ही तुमचं सरनेम आणि हे संपूर्ण इंग्रजीमध्येच टाकायचं आहे. जरी इथे तुम्हाला मराठीत दिलेलं असलं तरी ही सूचना पहा, फक्त इंग्रजीमधल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर सर्वात लास्टला येणार आहे तुमचं आडनाव म्हणजे सर्वात सुरुवातीला प्रथमतः येणार आहे आडनाव म्हणजे सरनेम, त्यानंतर येणार आहे तुमचं नाव आणि त्यानंतर येणार आहे तुमच्या वडिलांचं नाव. म्हणजे पहा पॅटर्न कसा आहे, अगोदर तुमचं सरनेम, नंतर तुमचं नाव आणि त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव. अशा पद्धतीने तुम्हाला नाव टाकायचं आहे पूर्ण आणि तेही इंग्रजीमध्ये. दुसरा महत्त्वाचा कॉलम पहा, या ठिकाणी मेल फिमेल जे असाल तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि तोही बरोबर टाकायचा आहे, कारण की नंतर तुमची प्रिंट जी आहे ती आधार कार्डच्या नंबरवरूनच निघणार आहे. या ठिकाणी पहा, एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जेही तुमचं झालेलं असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला परमनंट ॲड्रेस. तुमचा जो कायमचा पत्ता आहे तो या बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे आणि तोही इंग्रजीमध्ये. नंतर पहा, प्रोफेशन, तुमचं कोणतं प्रोफेशन आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. फार्मर, सेल्फ बिझनेस, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, हाऊसवाईफ, डॉक्टर, ॲडव्होकेट, अदर या ठिकाणी लेबर, कोणतंही तुम्ही खालीलपैकी सिलेक्ट करू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर आणि या ठिकाणी पहा टेक्निकल एज्युकेशन किंवा टेक्निकल सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असतील ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे की किती टेक्निकल सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, जितके काही टेक्निकल सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तिथे या ठिकाणी नंबर तुम्ही टाकू शकता. आणखी महत्त्वाचं म्हणजे ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. ईमेल आयडी टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. तर डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी असं कॅलेंडर तुमच्यासमोर ओपन होईल, या वर्षावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या वर्षावर सिलेक्ट केल्यानंतर असे वर्षाचे ऑप्शन आपल्यासमोर ओपन होतात आणि या ठिकाणी ज्या वर्षी तुमचा जन्म झालेला असेल तो वर्ष सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ज्या महिन्यात झालेला असेल इथून तुम्ही महिनाही चेंज करू शकता. हे महिना चेंज करण्याचा या ठिकाणी ॲरो त्यांनी दिलेला आहे. तर इथून महिना चेंज करू शकता आणि तारीख केल्यानंतर या सेटवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथे पहा सेटचं जे ऑप्शन दिसते खाली, सेटवर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुमची तारीख जी आहे ती संपूर्ण येऊन जाईल. या ठिकाणी हाईट जी आहे ती सेंटीमीटरमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि नंतर एक्स होमगार्ड आहात का, यापूर्वी तुम्ही होमगार्ड होता का, येस ऑर नो, जर असाल तर येस आणि नसाल तर नो. हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावर क्लिक करायचं. संपूर्ण माहिती भरायची, काळजीपूर्वक भरायची आणि त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. हे तुम्ही कोणत्याही ब्राउझरमध्ये उघडलं तरी चालणार आहे, गुगलवर जरी उघडलं तरी चालणार आहे. जे ब्राउझर तुमच्याकडे असेल त्या ब्राउझरमध्ये तुम्ही ही वेबसाईट उघडू शकता. संपूर्ण माहिती तुमची भरा आणि त्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते म्हणजे सेव्हवर. सेव्हवर क्लिक केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, डबल जे आहे ते पुढचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आणि या ठिकाणी प्रिंट एनरोलमेंट फॉर्म म्हणजे प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची पीडीएफ ही सेव्ह करू शकता. आणि इथे प्रिंट डाउनलोड करण्यासाठी किंवा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय टाकायचं आहे ते म्हणजे तुमचा आधार कार्डचा नंबर, जो की आपण अगोदर टाकलेला होता तो, आणि डेट ऑफ बर्थ यामधून सिलेक्ट करायची आहे. जसं तुम्ही आधार कार्डचा नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकणार आहात इथे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमच्या फॉर्मची पीडीएफ किंवा जे पेज आहे ते ओपन होऊन जाणार आहे. ती पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून कोणत्याही कॅफेवरून तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊ शकता. तर पहा मित्रांनो,
तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने होमगार्ड नोंदणी गुणांकन विवरणपत्र तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता आणि याची प्रिंटआउट काढून कोणत्याही कॅफेवरून झेरॉक्स वगैरे घेऊन तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. तर पहा, ही होती महत्त्वाची माहिती. अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या देखील अर्ज करू शकता. कुठेही जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा. त्यानंतर संपूर्ण तुमची माहिती भरा. माहिती भरल्याच्या नंतर दुसरं पेज जे ओपन होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि नंतर ही जी PDF आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. तर पहा, बुलढाणा जिल्ह्यासाठी आपण अर्ज भरला होता, त्या कारणाने इथे वरती बुलढाणा असं लिहून आलेलं आहे. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज भरत असाल त्या ठिकाणी एनरोलमेंटचं जिल्ह्याचं नाव इथे तुम्हाला दिसेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणखी जर काही तुमचे डाऊट्स असतील बिंदासपणे तेही तुम्ही विचारू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.